उत्तर कोकण कोस्टल सायकल मोहीम तसंच दक्षिण कोकण आणि गोवा या दोन सायकल मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आम्ही दोघांनी परराज्याची सायकल मोहीम हाती घेण्याचा विचार केला. गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा बघण्याची तीव्र इच्छा होती. मग आम्ही 722 किलोमीटरची पुणे ते स्टॅच्यू ऑफ युनिटी ही सायकल मोहीम यशस्वी करण्याचा निश्चय केला. त्यासाठी अभ्यास करून आम्ही पुणे, खंडाळा, डोंबिवली, मनोर, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, केवडिया असा मार्ग ठरवला. 2 फेब्रुवारी हा आमच्या गिरिपूजन संस्थेचा वाढदिवस. त्या दिवशी संध्याकाळी आम्हा दोघांना गिरिपूजनतर्फे प्रसिद्ध इतिहासप्रेमी श्री मारुती गोळे यांच्या हस्ते सायकल मोहिमेला शुभेच्छा देण्यात आल्या. सकाळी लवकर आमच्या सायकल मोहिमेचा प्रारंभ झाला. चांदणी चौकात गिरिपूजनचे उपाध्यक्ष दीपक मोरे, सामंत काका, राजेंद्र खैरे, नंदकुमार कवठणकर, मुकुंद देशपांडे, सुधीर जाधव आणि इतर सभासदांनी पुष्पगुच्छ देऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या. सुसरोडजवळ आम्हाला शुभेच्छा द्यायला आमचे मित्र ठकार आमच्यासाठी खाऊ घेऊन आले होते. आम्ही खंडाळ्याच्या दिशेने कूच केले. अंतर होते 71 किलोमीटर. मजल दरमजल करत खंडाळ्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. वाटेत कार्ला इथं एकविरा देवीचं दुरूनच दर्शन घेऊन पुढे निघालो. कार्ला इथं 50 स्त्री पुरुषांचा जथा भेटला. ते सर्व पेण ते शिर्डी अशी खूपच दूरची पदयात्रा करत होते. त्यांचा उत्साह बघून आम्हाला सायकल मोहीम पूर्ण करू असा आत्मविश्वास आला. आम्ही 1 वाजता खंडाळा इथं पोहोचलो. आमचं राहण्याचं ठिकाण खूप मस्त आणि निसर्गरम्य होतं, त्यामुळे थकवा पार पळून गेला. सकाळी लवकर उठून 7:30 वाजता खंडाळा सोडलं. आज आम्हाला डोंबिवली गाठायचं होतं. अंतर होतं 74 किलोमीटर. बोरघाट उतरायला सुरुवात केली. घाटात प्रचंड वारा सुटला होता, त्यामुळं काळजीपूर्वक सायकल चालवावी लागत होती. पुणे मुंबई हायवेला खूपच रहदारी असते आणि सायकल चालवायला खूप त्रास होतो, त्यामुळे आम्ही कर्जत मार्गे जायचा निर्णय घेतला. रस्ता छानच होता आणि रहदारी जवळजवळ नव्हतीच. वाटेत बदलापूरला एका उपाहारगृहात गरम गरम पावभाजीवर ताव मारला. आमच्या सायकल मोहिमेची माहिती मिळाल्यावर हॉटेलच्या मालकिणीनं आम्हाला वाटेत पिण्यासाठी लिंबाच्या सरबताच्या बाटल्या दिल्या. अंबरनाथ मार्गे संध्याकाळी 5 वाजता डोंबिवली पूर्व इथं प्रवेश केला. खूपच गर्दीचा रस्ता होता, त्यामुळे आमची चुकामुक व्हायची शक्यता होती, पण सुदैवानं तसं झालं नाही. डोंबिवलीत आमचा मुक्काम कडुसकर यांचे भाचे सौरभ पंडित यांच्या घरी होता. त्यांनी आमचं आगत स्वागत प्रेमानं केलं. उद्या आम्हाला मनोरला जायचं होतं आणि अंतर होतं 87 किलोमीटर. सकाळी 7 वाजता डोंबिवली सोडलं आणि कल्याण मार्गे भिवंडीला आलो. वाटेत लोक आमची चौकशी करत होते. आम्हाला चहा नाश्ता घेण्याचा आग्रह करत होते. आमच्या सायकल मोहिमेचे त्यांना कौतुक वाटत होते. आम्ही वाडामार्गे मनोरला जायचा प्लॅन केला होता, पण रस्ता खूप खराब असल्याचं कळलं. आम्ही मग अंजूर फाटा इथं उजवीकडे वळून चिंचोटी मार्गे NH48 हायवेला मिळायचा निर्णय घेतला. दुपारी 12 वाजता हायवेला लागलो. मनोर इथं 4:30 वाजता पोहोचलो. राहण्यासाठी रूमची शोधाशोध सुरू केली. हायवेलाच 2-3 लॉजेस होती, त्यातल्या त्यात बऱ्या आणि वाजवी दराची खोली बुक केली. आमच्या या सायकल मोहिमेची बातमी लोकल न्यूज चॅनलला लागली. त्यांचे बातमीदार आम्हाला भेटले व आमची लाईव्ह मुलाखत घेतली. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी वापीच्या दिशेनं प्रयाण केलं. अंतर 82 किलोमीटर होतं. रोजच्याप्रमाणे एक डिंक लाडू खाऊन सकाळी 7 वाजता आवरून निघालो. आम्ही जेमतेम 1 किलोमीटर गेलो असेल तर समोरचं दृश्य बघून खचलोच. रस्त्याचं काम चालू असल्यानं प्रचंड ट्रॅफिक जाम होता. जवळजवळ 7-8 किलोमीटर ट्रक आणि कार्सची रांग होती. कधी सायकल चालवत तर कधी सायकल हातात धरून कडेकडेनं आम्ही पुढे जात होतो. ट्रॅफिक जामची रांग कशीबशी पार करून आम्ही पुढे आलो आणि लक्षात आलं की माझ्या सायकलची हवा कमी होत आहे. पंक्चर किट आमच्याकडे होतंच. सायकल आडवी करून पंक्चर काढायची तयारी केली, पण मग विचार केला की हवा भरून बघू टिकते का. वाटेत एका पंक्चरवाल्यानं चारोटी गावात सायकल पंक्चर काढले जाईल अशी माहिती दिली. मग आम्ही हवा कमी झाली की भरत भरत चारोटीला आलो. पंक्चरचं दुकान शोधून काढलं आणि पंक्चर काढलं. वापीपासून अलीकडे 22 किलोमीटर अंतरावर माझ्या सायकलचं मागचं चाक परत बसलं. जवळपास कुठलंच गाव नव्हतं. एका माणसानं सांगितलं समोरच पंक्चर काढण्याचं दुकान आहे, पण ते दुकान बंद होतं. शेजारी एका मुस्लिम चाचाचे दुकान होते. चाचाकडून पातेलं भरून पाणी घेतलं आणि मुकुंदराव पंक्चर काढायच्या तयारीला लागले, पण पंक्चर पॅच बसेना. परत चाचाकडे गेलो. त्यांनी त्यांच्या भावाला फोन केला आणि एक पॅच आम्हाला दिला. पंक्चर निघालं. आम्ही चाचांना पैसे विचारले, पण त्यांनी पैसे घेतले नाहीत. आम्ही त्यांना आमच्याकडचा डिंक लाडू दिला.
संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही महाराष्ट्राची सीमा ओलांडून वापीत प्रवेश केला. हायवेपासून जवळच हॉटेलमध्ये रूम बुक केली. सायकलमध्ये हवा आहे का हे चेक केले तर लक्षात आले की हवा कमी होत आहे. मग आम्ही सायकलचं पंक्चर काढायचं दुकान शोधू लागलो. आम्हाला वाटेत 2 मुलं भेटली. त्यांच्यापैकी एकाचं नाव मनोज कुमार यादव. त्यांना आमच्या अडचणीची कल्पना आली. त्यांनी आम्हाला 2 किलोमीटर अंतरावर असणारं पंक्चरचं दुकान दाखवलं. नुसतं दाखवलं नाही तर पंक्चर निघेपर्यंत ते थांबले. दुकानाजवळच जिलेबीचं एक दुकान होतं. त्या मुलांनी आम्ही नको नको म्हणत असताना आग्रहानं त्यांच्यातर्फे गरम गरम जिलेबी खायला दिली. पंक्चर निघाल्यावर पंक्चरचे पैसे सुद्धा त्यांनीच दिले. त्यांचा मनाचा मोठेपणा बघून आम्ही त्यांच्या मनापासून आभार मानले आणि त्यांचा निरोप घेतला. आज आम्हाला सुरत गाठायची होती. आजचं अंतर 122 किलोमीटर होतं. सुरत शहर हे नॅशनल हायवे 48 पासून आत 37 किलोमीटर असलं तरीही आम्ही सुरतेला जायचं ठरवलं, कारण सुरत हे गुजरातमधील महत्त्वाचं व्यापारी आणि ऐतिहासिक महत्त्व असलेलं शहर आहे. आम्हाला सुरत शहर बघण्याची इच्छा होती. लॉज समोरील हॉटेलमध्ये नाश्ता करून सुरतकडे प्रयाण केलं. वापी शहर मागं पडलं. वाटेत पारडी गाव लागलं. याच गावात पंडित सातवळेकर यांनी स्थापन केलेली संस्कृत पाठशाळा आहे. त्या पाठशाळेची एकमेव मराठी पाटी दिसली. उधना इथं पोचलो तेव्हा 6 वाजायला आले होते आणि अंधार पडायला सुरुवात झाली होती. मग आम्ही उधना इथंच मुक्काम करायचं ठरवलं. आम्हाला एका छानशा हॉटेलात वाजवी दरात खोली मिळाली. माझा भाऊ विश्वास याचा सुरतमधील मित्र अशोक पाटील आम्हाला सकाळी भेटायला आले. येताना त्यांनी नाश्त्याला पोहे, शिरा आणि चहा आणला होता. पाटील साहेबांचे मनापासून आभार मानून आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो. कडुसकर यांचे मित्र श्री राजेश बापये हे गेली अनेक वर्षे सुरत निवासी आहेत. त्यांचा स्पेक्ट्रम या नावाचा मशीन लूम बनवण्याचा कारखाना आहे. त्यांच्या कारखान्याला भेट दिली. त्यांनी त्यांचा कारखाना आम्हाला दाखवला. सकाळी 10 वाजता आम्ही दोघे सुरत शहर बघायला बाहेर पडलो. सुरत हे व्यापारी शहर. सुरतेत टेक्स्टाईल आणि हिऱ्याचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. प्रथम आम्ही सुरतेमधील मिलेनियम मार्केट बघायला गेलो. यात जवळजवळ 1000 कपड्यांची दुकानं आहेत. अर्ध्या तासात मार्केट बघून आम्ही बाहेर पडलो. जुनं सुरत बघण्यासारखं आहे. सुरतेचा किल्ला 16व्या शतकात अहमदाबादचा राजा सुलतान अहमद तृतीय याने सुरतेवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी बांधला. या किल्ल्याचा विस्तार 1 एकरावर आहे. किल्ल्याभोवतीचा खंदक अजूनही शाबूत आहे. तिकीट काढून आम्ही किल्ला बघायला गेलो. सुरत नगरपालिकेनं इतिहासतज्ञ आणि पुरातत्व खात्याच्या मदतीनं या किल्ल्याची पुनर्बांधणी केली आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याच्या इतिहासावर छोटीशी फिल्म दाखवली जाते. किल्ल्यात एक संग्रहालय सुद्धा आहे. संपूर्ण किल्ला बघायला 1 ते 1.5 तास लागतो. दुसऱ्या दिवशी आम्हाला भरूचला जायचं होतं. अंतर होतं 82 किलोमीटर. सुरत शहरातून बाहेर पडायलाच आम्हाला 2 तास लागले. आम्ही कामरेज मार्गे भरूचला जायचं ठरवलं. हे अंतर 23 किलोमीटर आहे. वाटेत तापी नदीचं विहंगम दर्शन झालं. भरूचच्या वाटेवर आम्हाला नर्मदा माईचं प्रथमच दर्शन झालं. नर्मदा नदीवर सुंदर पूल बांधला आहे. हा पूल बघून आम्हाला पणजीतील मांडवी नदीवरील पुलाची आठवण झाली. संध्याकाळी 5 वाजता आम्ही भरूचला पोहोचलो. स्वामीनारायण मंदिराजवळ निलेश चौहान आणि श्वेता व्यास आमची वाटच पाहत होते. त्यांनी आमचे हार घालून जोरदार स्वागत केले. निलेश आणि श्वेता यांची बरीच मित्रमंडळी आम्हाला भेटायला आली होती. आमची मुलाखत चित्रित करण्यात आली. दुसऱ्या दिवशी आमच्या मोहिमेच्या बातम्या गुजराती वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या. तसेच आमची मुलाखत भरूचमधील विविध चॅनल्सवर प्रसारित करण्यात आली. પુનાથી સ્ટેચ્યુ ઓફ યુનિટી સાયકલ યાત્રામાં નીકળેલા બે પ્રૌઢ સાયકલિસ્ટ ભરૂચ જિલ્લામાં આવી પહોંચતા ભરૂચ જિલ્લાના સાયકલિસ્ટ શ્વેતા વ્યાસ તથા નિલેશ ચૌહાણ દ્વારા સ્વાગત કરવામાં આવ્યું. પુનાથી જયંત રેજબૂટ તથા મુકુંદ કાડુસ્કર 73 વર્ષીય તેમનું 80 થી 100 કિલો જેટલું મીટર જેટલું સાયકલિંગ કરીને આજની યુવા પેઢીને જરૂરિયાત કરતાં વધારે મોબાઈલ ફોનનો ઉપયોગ ન કરવા તથા વ્યસન મુક્ત થઈને આજની युवा पिढीમાં सायकलिंग. स्वामीनारायण मंदिर आणि परिसर खूपच छान आणि स्वच्छ आहे. मंदिरातच आम्हाला राहायला खोली मिळाली व आमच्या रात्रीचा जेवणाची सोयीसुद्धा मंदिरातच झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी वडोदराच्या दिशेनं आम्ही मार्गस्थ झालो. यावेळी आम्ही खूप लवकर म्हणजे दुपारी 2:30 वाजताच वडोदरा इथं पोहोचलो. आमच्या मित्राने आमच्यासाठी वडोदरा इथं हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. हे हॉटेल दांडिया बाजार या वडोदराच्या मध्यभागात होते. आम्हाला शहर नवीनच असल्यानं हॉटेल शोधायला बराच वेळ लागला. शेवटी एकदाचे हॉटेल सापडले. हॉटेल छान होते. खोली ताब्यात घेतली, थोडी विश्रांती घेतली आणि पाय मोकळे करायला बाहेर पडलो. जवळच सिद्धिविनायक गणेश मंदिर देखील आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही वडोदरा शहर पाहण्यासाठी निघालो. प्रथम आम्ही लक्ष्मीविलास राजमहाल आणि राजे फतेसिंह गायकवाड संग्रहालयाला भेट दिली. 700 एकर परिसरात मध्यभागी बांधलेल्या हा राजवाड्यात बडोद्याच्या महाराजांचे निवासस्थान आणि राजदरबाराचा दिवाणखाना होता.
राजवाड्यात दरबार हॉल, शस्त्रागार असे विभाग आहेत. जागोजागी इटालियन शिल्पकार फेलिची याने बनवलेले संगमरवरी पुतळे आहेत. पूर्ण राजवाडा बघायला आम्हाला 2 तास लागले. त्यानंतर महाराजा फतेसिंह म्युझियममध्ये भारतीय आणि विदेशी कलाकारांनी काढलेली चित्रे पाहिली. वडोदरा येथील रहिवासी आणि आमचे मित्र प्रकाश कुलकर्णी हे राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ तब्बल 1.5 तास ते आमची वाट पाहत होते. त्यांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला. आता आमची वाटचाल आमच्या अंतिम लक्ष्याकडे म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे सुरू झाली. वडोदरा ते केवाडिया अंतर 92 किलोमीटर आहे. सकाळी लवकर उठून केवाडियाकडे प्रयाण केलं. वडोदरा शहरातून बाहेर पडायलाच 1 तास लागला. संध्याकाळी 5 वाजता केवाडिया इथं पोहोचलो. पोलिसांच्या मदतीने होमस्टेमध्ये स्वस्तात खोली मिळाली. आमच्या खोलीच्या समोरच एक गुजराती कुटुंबात आमच्या जेवणाची आणि नाश्त्याची सोयसुद्धा झाली. सकाळी 7 वाजता उठलो, आवरले, नाश्ता केला आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पार्किंगकडे निघालो. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा असून याची उंची 182 मीटर म्हणजे 597 फूट आहे. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि जगातील इतर पुतळे या पुतळ्यांपेक्षा कमी उंचीचे आहेत. मूर्तिकार राम सुतार यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे. नर्मदा नदीमध्ये एका चौथऱ्यावर हा पुतळा उभा केला आहे व तो इथपर्यंत जाण्यासाठी पूल बांधला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या छातीपर्यंत आपल्याला जाता येतं आणि तिथून नर्मदा नदी आणि सरदार सरोवर असा विहंगम नजारा दिसतो. याच परिसरात प्राणी संग्रहालय, कॅक्टस गार्डन, व्हॅली ऑफ फ्लावर इत्यादी प्रेक्षणीय ठिकाणे देखील आहेत. नर्मदा नदीत नौका विहाराची सोय आहे. रात्री सुंदर लेझर शो आयोजित केला जातो. पुतळ्याच्या बेसमेंटमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित संग्रहालय आहे. आम्ही आधीच ऑनलाईन तिकिटे काढल्यामुळे आम्हाला तिकिटाच्या रांगेत उभे राहावे लागले नाही. या संग्रहालयाची निर्मिती खूपच विचारपूर्वक केली आहे. येथेच लिफ्टच्या साह्यानं पुतळ्याच्या छातीपर्यंत म्हणजे 400 फुटांपर्यंत जाता येते. तिथून दिसणारं निसर्गरम्य दृश्य बघून मंत्रमुग्ध झालो. पार्किंगपासून पुतळ्यापर्यंत आणि या परिसरातील इतर ठिकाणांकडे जाण्यासाठी मोफत बस सेवा आहे. तसंच विजेवर चालणाऱ्या रिक्षासुद्धा आहेत, परंतु या रिक्षा सशुल्क आहेत. पुतळ्याचा परिसर विस्तृत आहे. इथं कडक सुरक्षा व्यवस्था आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी फिरते जिने, फिरते रस्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर तसंच विजेवर चालणारी गाडी आहे. आम्हाला जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं प्रथम दर्शन झालं तेव्हा आमचा ऊर अभिमानानं भरून आला. आम्ही लिफ्टने खाली आलो आणि पुतळ्याच्या अगदी पायापाशी आलो. इथूनच पुतळ्याच्या अजस्त्रपणाची कल्पना येते. मान वर करून देखील आपल्याला पुतळ्याचं मस्तक दिसत नाही. पुतळ्याचं मस्तकच 70 फूट उंचीचं आहे. सरदार पटेल यांचा पुतळा पाहून येथपर्यंत येण्यासाठी घेतलेले सायकलिंगचे कष्ट, आलेल्या अडचणी सर्व काही आम्ही विसरलो. आमच्या जीवनाचं सार्थक झालं असं आम्हाला वाटलं. आम्ही पुण्याला रेल्वेने प्रयाण करण्याचं ठरवलं आणि तसं तिकीट आरक्षित केलं होतं. सकाळी आवरून एकतानगर रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. एकतानगर रेल्वे स्टेशन सुंदर आणि खरोखरीच बघण्यासारखं आहे. बरोबर 9 वाजता गाडी सुटली आणि रात्री बरोबर 8 वाजता पुण्याला पोहोचली. अशा प्रकारे आमची पुणे ते स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली. या सफरीच्या आठवणी, अनुभव, वाटेत लोकांनी केलेले आमचे कौतुक, त्यांनी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप, अडचणीच्या वेळी निरपेक्षपणे त्यांनी केलेली मदत आणि मुख्य म्हणजे आमची संस्था गिरीपूजन या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.